गर्भधारणेपूर्वी गर्भधारणा झाल्यानंतर कोणती प्रकारचे सप्लिमेंट्स घ्यावेत आणि कोणते वॅक्सिनेशन घ्यावेत याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अदिती ओमकार गोडबोले, तुमची प्रेग्नन्सी एक्सपर्ट. गर्भधारणेच्या आधी सर्वात महत्त्वाचे मेडिसिन म्हणजे फॉलिक ॲसिड हे 3 महिने प्री कन्सेप्शनल आम्ही सुरू करतो. गर्भधारणा झाल्यानंतर हेच फॉलिक ॲसिड 3 महिन्यांपर्यंत आम्ही कंटिन्यू करतो. 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी झाल्यानंतर तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला आयर्न, फॉलिक ॲसिड विथ DHA आणि कॅल्शियम सुरू करतील. यासोबत प्रोटीन इनटेक वाढवायला सांगतील. हे मेडिसिन्स तुम्हाला प्रेग्नन्सी संपेपर्यंत म्हणजे तुम्ही डिलिव्हर होईपर्यंत आणि 6 महिने ब्रेस्ट फीडिंग करेपर्यंत चालू ठेवावे लागतात. त्याच प्रकारे प्री मेडिकल कंडिशन्स किंवा कुठल्या मेडिकल कंडिशन गर्भधारणा झाल्यानंतर उद्भवल्यास त्याचे प्रॉपर मेडिसिन कन्सल्टेशनने तुम्हाला सुरू केले जातात. वॅक्सिनेशनमध्ये 2 महत्त्वाचे वॅक्सिन म्हणजे 4थ्या आणि 5व्या महिन्यात दिलं जाणारं TTचं इंजेक्शन. ऑप्शनल वॅक्सिनेशन्समध्ये TDVAC म्हणजे तुम्हाला टिटॅनस आणि बाळाला डिफ्थेरिया पर्टोसिसची इम्युनिटी आणि स्वाईन फ्लूचं वॅक्सिन. सो आपले वॅक्सिनचे शॉट्स आणि आपले आयरन आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स चुकवू नका. थँक्यू.